दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीची घोषणा आज मुंबईत होतीये। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पत्रकार परिषद अवघ्या थोड्याच वेळात मुंबईतल्या वरळीमध्ये पार पडते। राज्यभर जल्लोषाचं वातावरण आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि अनेकांना वाटत होतं आणि आज अखेर तो मुहूर्त आलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यात देखील आनंदोत्सव साजरा होतोय। मी पुण्यातल्या मनसेच्या पक्ष कार्यालयात आहेत। माझ्यासोबत ठाकरे गटाचे आणि मनसेचे काही नेते आहेत जे अनेक दिवसांपासून या सगळ्या एकत्रित येण्यावरती भाष्य करत होते। बैठका या सगळ्या नेत्यांनी पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर एकत्रित घेतलेल्या आहेत। माझ्यासोबत योगेश खैरे आहेत जे प्रवक्ते आहेत मनसेचे, गजानन तरकुडे आहेत शहराध्यक्ष आहेत, हेमंत संबूस प्रदेश सरचिटणीस आहेत, अनंत घरात आहेत आणि बाकी सगळे हे नेते आपल्याला दिसत आहेत। मनसेच्या पक्ष कार्यालयात जमतायत आणि ज्या वेळेस ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल इथूनच जवळच्या अल्का टॉकीज चौकात हे एकत्रित जल्लोष करणार आहेत। आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। दोन्ही ठाकरे एकत्रित येत आहेत, काय मनसैनिक म्हणून वाटते, आनंदोत्सव साजरा करतायत? नाही, हा आनंद उत्सव साजरा करण्यासारखा क्षण आहे। कारण जी कुटुंब विशेषतः अनेक वर्षापासून वेगळी होती, ते दोन पक्षही वेगळे होते आणि समस्त मराठी जनांची अशी भावना अनेक वर्षापासून आहे की ह्या दोन पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि जो मराठीचा आवाज आहे तो कायम बुलंद राहिला पाहिजे या दोन पक्षांच्या माध्यमातून। पण ते एकत्र येण्यात काय अडचणी, शेवटी काय कुठल्याही गोष्टीची एक ठरलेली असते वेळ, त्या वेळेला त्या गोष्टी घडतात। आता ती वेळ आलेली आहे। महाराष्ट्रात मराठी माणसाचं हित, मराठी माणसाचं अस्तित्व आणि मराठीची अस्मिता जपणारे जे पक्ष आहेत ते दोन्ही एकत्र आल्यानंतर मराठी माणसाची एकजूट निर्माण होणार आहे। त्यामुळे समस्त मराठी जनांना आनंद होणारच आहे आणि साहजिकच आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, इथं सगळे शिवसैनिक आहेत। सगळ्यांच्या भावना, सर्वांना पहिल्यापासून हे वाटत होतं की हे जे ठाकरे कुटुंब एकत्र आलं पाहिजे, त्या माध्यमातून पक्ष एकत्र आले पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही पण एकत्र आलं पाहिजे। ते हे होताना घडतंय आणि हा आनंदाचं क्षण आहे। शहराध्यक्ष हात शिवसेनेचे शहराध्यक्ष म्हणून बैठका यांच्यासोबत घेतल्या होत्या मनसेच्या नेत्यांसोबत, आज अधिकृत घोषणा होतीये। नाही, मुळामध्ये आमच्याकडे चहाला ते आले होते, नंतर चहाला आम्ही आलो होतो। निवडणुकासंदर्भात अजून बैठका झालेल्या नाहीयेत। उगाच आपण काहीतरी सांगून आणखीन परत संभ्रम निर्माण करू नका। आपण पत्रकार आहात, आम्ही मनसैनिक आणि तुमच्या नेत्यांनी सांगितलं की याद्या वगैरे घेऊन बसलो होतो म्हणून, मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकच आहे, एका कुटुंबातले आहेत। हे ठाकरे परिवारातले सगळे सदस्य आहेत। त्यामुळे आमची मनं मिळवणं ही पहिल्यापासून होतीच, पण शेवटी राजकीय भाग म्हणून ते निवडणुका वेगळ्या लढल्या होत्या। कदाचित आम्ही आता येणारे महानगरपालिका एकत्र लढणार आहोत। तुमची खूप इच्छा होती हो की दोन्ही भावांनी एकत्र, लहानपणापासून तुम्ही राज ठाकरेंसोबत होतात, वर्गमित्र होतात। काय वाटतंय, अनेक दिवसांपासून तुम्ही बोलत होतात की भावांनी एकत्र यायला पाहिजे, आज अधिकृत गोष्ट, याआधी त्यांनी सभा वगैरे घेतल्या मराठीच्या मुद्द्यावर, पण निवडणूक राजकारण म्हणून एकत्रित येत आहे। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। म्हणजे मी म्हणेन ना, हा एवढा आनंदाचा क्षण आहे जो मी अनुभवतोय, कारण माझी स्वतःची आणि माझ्यापेक्षा मी म्हणतोय की या मराठी माणसांची जी इच्छा होती महाराष्ट्रातल्या की दोन्हीही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि पुन्हा एकदा हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कसा होईल ते बघावं, ती इच्छा आज माझी पूर्ण होतीये। कारण का तर बाळासाहेबांच्या पश्चात भाजपनी ज्या पद्धतीने त्यांचं गलिच्छ राजकारण केलं, फोडाफोडीचं राजकारण केलं, त्यांनी ज्या पद्धतीने दंडेलशाही, हुकुमशाही ही राबवली, त्या सगळ्याचा परिपाक हा झालेला आहे आणि तो परिपाक जो आहे तो आता मोडून काढण्यासाठी ही युती होतीये। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं चित्र उभं राहील ही मला आशा आहे। भाजपच्या विरोधात हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन आता निवडणूक लढण्याची शक्यता आहे। आता अधिकृत घोषणा बाकी आहे, फक्त भाजपला अवघड जाईल या सगळ्या मुंबई, पुणे आणि सगळ्या महापालिकांमध्ये। हे बघा, मराठी माणूस आणि मराठा माणसाचे स्वाभिमान काय आहे, पहिल्यापासून शिवकाळापासून मराठी एकत्र राहिला पाहिजे, महाराष्ट्र एकत्र राहिला पाहिजे, बरोबर आहे ना। जे फडणवीस साहेब आहेत ना, यांनी शपथ घेतली होती मी विदर्भ वेगळा करील तरच लग्न करेल, असं मी एक व्हिडिओ बघितली होती। आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। त्यांनी पुन्हा एकदा मध्ये बोलले, आता काही महिन्यापूर्वी बावनकुळे बोलले की महाराष्ट्र विदर्भ वेगळा केला पाहिजे। विदर्भ वेगळा फोडू पाहणाऱ्यांना, महाराष्ट्र फोडू पाहणाऱ्यांना मुंबई कशी काय देईन मराठी माणूस? देऊच शकत नाही। पुणे कसं काय देईन, नाशिक कसं काय देईन? देणारच नाही। महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्र राहिला पाहिजे, ही छत्रपतींची इच्छा आहे, ही बाळासाहेबांची इच्छा आहे, ही तमाम मराठी माणसाची इच्छा आहे। आणि अशा विदर्भ फोडू पाहणाऱ्या म्हणजे महाराष्ट्र फोडू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्वेषी माणसांना, शिवद्रोही माणसांना कधीच मराठी माणूस जवळ घेणार नाही। यांनी शिवाजी महाराजांचा पण अपमान केलेला आहे, अजूनही शिवस्मारक झालं नाहीये। अशा लोकांना कसं काय मराठी माणूस कडावर घेईल?
यांना महाराष्ट्रातून हद्दपार केलं जाणार आहे. यासाठी तमाम मराठी माणूस एकत्र येणार आहे. शिवसैनिक मनसैनिक खांद्याला खांदे लावून लढणार आहे आणि आम्ही सोबत आहोत. आनंदोत्सव देखील साजरा करणार आहेत हे म्हणतात, तसं भाजपला कडवं आव्हान पेलेल तुमचं? महत्वाचं म्हणजे मुळापासून आम्ही जे शिवसैनिक आहोत, आम्ही भारतीय विद्यार्थी सेना ज्या दिवशी होतो राजसाहेबांबरोबर आम्ही काम केलेले आम्ही शिवसैनिक आहोत. त्याच्यामुळं ते जे काही वेगळं झाला होता, काही नतदस्त लोकांमुळे हा विषय झाला होता आणि जे दोन भाऊ एकत्र येतात ते विजयाची नांदी आहो म्हणजे सांगायची गरज नाही की मराठी माणूस जो आनंदाने फुललाय तो वाट पाहतो या क्षणाची की मी कधी एकदा त्या दोन्ही पक्षाला मतदान करतोय. हे सर्वात महत्वाचं आहे. जी विखुरलेली मतं आहेत ती एकत्र होतात हे निश्चितच मराठी माणसाला अभिप्रेत असणार आहे. विजयाची नांदी होईल. 100% विजयाची नांदी होईल. ज्यावेळी देशभरात घरफोड्या वृत्तीचं भाजप सत्तेत आलंय तेव्हा अशी परिस्थिती आली की प्रत्येक घराघरात भांडणं लागली गेलीत. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडतंय की दोन घरं एकत्र येत आहेत, दोन ठाकरे एकत्र येत आहेत, मराठी माणूस एकत्र येतोय आणि त्या निमित्ताने हे सगळं महाराष्ट्रात एकी होऊन हा मराठी माणूस एकत्र येतोय हे त्यांना बघवत नाही म्हणून ते काहीतरी परत खुसपट काढायचा प्रयत्न करतायत. आपल्यासोबत अजून काही शिवसैनिक आहेत, तुम्हाला काय वाटते, भावना काय? 100% आज जो दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत हा मराठी माणसासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करणार आहोत. फायदा होईल महाराष्ट्राला दोन्ही बंधू एकत्र आल्यावर? नक्कीच. महाराष्ट्राला फायदा होईल. विजयी रथ आम्ही घेऊन जातोय. आमची अनेक वर्षापासूनची इच्छा होती आणि आज हे सगळं आता थोड्याच वेळात अधिकृत घोषणा झाल्यानंतर महापालिकेची दोन्ही पक्षाची रणनीती काय असणार आहे, दोन्ही बंधू एकत्रित येऊन काय घोषणा करतात, नेत्यांसाठी काय सूचना देतात, पुण्यासाठी काय सूचना देतात, हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.